खरं तर 8 दिवसापूर्वी या जिल्ह्यामध्ये नितीन गडकरी साहेब आले होते आणि त्यावेळी हा रस्ता पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी माफी मागितली होती. ते बोलले एकीकडे, परत दुसऱ्या दिवशी टोलच्या निविदेसंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आणि आता 3 महिन्यासाठी टोलच्या निविदन प्रक्रियेची जाहिरात आलेली आहे आणि तो टोल जोपर्यंत मुंबई गोवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा टोलला विरोध राहील. खरं तर एकीकडे 14 वर्ष हा महामार्ग पूर्ण होत नाहीत आणि मैतावरचं टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार हा सरकार करत आहे. आपल्याला माहिती असेल की हा रस्ता अजूनही 1 वर्ष पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यामुळे जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही टोल आकारू नका अशी आमची पहिल्यांदा मागणी होती आणि आजही मागणी आहे. व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा किंवा इथल्या वेगवेगळ्या संघटना या टोल ह्याला विरोध करतायत आणि त्यांच्या विरोधाला आमचा सुद्धा पाठिंबा असेल आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा ताकदीने या टोलला विरोध करेल. आज काही सत्ताधारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते टोल घेण्यास इच्छुक आहेत. म्हणूनच नितीन गडकरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आल्यानंतर टोलला त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि आता ही प्रक्रिया येत आहे, परंतु आमचा टोलला विरोध आहे आणि राहील. काल भाजपचा मोर्चा निघाला होता महिला आरक्षणासंदर्भात आणि याच दरम्यान एका महिलेने म्हणजे कॉमन महिलेने मोर्चामध्ये येऊन थेट आरोप केले. आपण बघितलं असाल की जे विधेयक आहे ते खरं तर महिलांसाठी न होते, परंतु राज्यभर आणि देशभर वातावरण विरोधी पक्षांच्या विरोधात जाण्यासाठी, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे आंदोलन त्यांनी हे आंदोलन किंवा मेळावे सुरू केले आहेत. परंतु आपण बघितलं असाल की संपूर्ण राज्यात या आंदोलनाला विरोध करणाऱ्या महिलेला जो भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या भूमिकेला विरोध करतोय त्या महिलेला सगळ्यांनी पाठिंबा दिलाय. सगळीकडे सोशल मीडियावर तो ट्रेंड चाललाय आणि त्यामुळे जनता ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, महिला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत, हे कालच्या एका महिलेने दाखवून दिलेलं आहे. महिलांच्या सन्मानासाठी तो मोर्चा होता, मात्र जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पुरुषांची संख्या जास्त होती. नाही, आज महिला का म्हणून येतील? गॅस सिलेंडर मिळत नाहीत, गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत, सगळ्या अन्नधान्याचे दर वाढले आहेत. महिलांना जे 1500 रुपये देतो म्हणजे ते 72 लाख महिलांचे पैसे कमी केले आहेत. त्यामुळे यांच्याकडे महिला विरोध करण्यासाठी नाही आहेत, फक्त ह्या कार्यकर्ता आहेत आणि म्हणूनच या आरक्षणाच्या गोष्टीच्या आडून जो काही भाजप राजकारण करत आहे त्याला संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये लोकांनी आणि महिलांनी विरोध दर्शवलेला आहे.